नमस्कार, माझे नाव कल्पना बालाजी माने। मी तुमच्या पुढे उभी राहण्याचं एकमेव कारण म्हणजे जी स्थिती माझ्यावर प्रसंग घडलेला आहे तो प्रसंग मी तुमच्या पुढे सादर करते। मला मणक्याचा त्रास होता, जो की मी 1 इंचही हलू शकत नव्हते। तेव्हा मी एक शिक्षिका आहे, शाळेत पण काम करायचं, परत घरी यायचं। मग अशा धावपळीमध्ये मला थोडासा त्रास जाणवला, तो म्हणजे कमरेमध्ये खूप असा त्रास थोडा त्रास माझा वाढत गेला। मग हा त्रास कशासाठी होतोय याचा अनुभव म्हणजे याचा त्रास कसा काय होतोय हे जाणून घेण्यासाठी आम्ही लातूरला दवाखान्यामध्ये गेल्यानंतर एमआरआय केल्यानंतर असं जाणवलं की माझ्या मणक्यामध्ये गॅप आहे आणि गादी पण पूर्णपणे झिजलेली आहे। त्यामध्ये माझा असा बराच कालावधी गेला। प्रायव्हेट दवाखान्यामध्ये भरपूर असा उपचार केला, भरपूर गोळ्या खाली, भरपूर औषधं खाली, पण माझा काही त्रास कमी होतच नव्हता। पण असंच दुसऱ्या दवाखान्यामध्ये गेले, परत हा दवाखाना चांगला, तो दवाखाना चांगला, अशा करण्यामध्ये माझा भरपूर कालावधी वेस्ट गेला। आणि त्यामध्ये मला कमरेमध्ये एक इंजेक्शन दिलेलं होतं। तिथे इंजेक्शन दिल्यानंतर जो त्रास वाढला होता तो त्रास पूर्णपणे कमी होणार असं आश्वासन त्या डॉक्टरांनी आम्हाला दिलं होतं। तो पण माझ्या मिस्टरांनी प्रयत्न केला, तो पण इंजेक्शन त्यांनी मला दिलं। इंजेक्शन दिल्यानंतरही तो जो माझा त्रास होता तोही थांबला नाही। तेव्हा ही सगळी माझी परिस्थिती माझी मैत्रीण बघितली आणि म्हणली, तू आपल्या श्री विश्वतीर्थ चिकित्सालय चाकूर येथे तू एकदा जाऊन बघ, कारण मी तिथे थोडासा उपचार घेतलेला आहे, तू का जात नाहीयेस? तेव्हा माझ्या मिस्टरांनी बोलले, चल आपण तिथे पण एकदा प्रयत्न करूया। तेव्हा डॉक्टर स्वर्णकार यांच्याशी आम्ही तिथे भेटण्यासाठी गेलो, माझे रिपोर्ट पण सोबत घेऊन गेलेलं, त्यांच्याशी विचार विनिमय केला। तेव्हा डॉक्टरांनी बोलले, यांना मी कमी करू शकतो, पण आपलं आयुर्वेदिक आहे, थोड्याने तुम्हाला फरक जाणवेल, एकदाच तुम्हाला फरक जाणवणार नाही। तो आम्ही दोघांनी बोललो, हो ठीक आहे सर, चालेल आम्हाला। तेव्हा माझी ट्रीटमेंट सुरुवात झाली। सरांनी पंचक्रम केले, आयुर्वेदिक गोळ्या चालू केले, बरेच काही उपचार चालू केला। तेव्हा मला थोडा फरक जाणवत आला। तेव्हापासून मग ती आम्ही ट्रीटमेंट चालूच ठेवली होती। पण माझी चूक म्हणायची, माझ्या धावपळीमध्ये मी गोळ्या खायची विसरली, परत मला तो त्रास पुन्हा चालू झाला। मग तो त्रास कसा जाणवला, घरची कामं करत असताना भरलेली बादली वगैरे असं जड वगैरे वस्तू उचलायला मला सरांनी नको बोललं होतं। पण मी काय केली, काय आता माझा त्रास कमी झाला आहे असा माझ्या डोक्यामध्ये विचार होता आणि मी ती बादली उचलली, एवढाच निमित्त मात्र झाला, परत माझा त्रास सुरुवात झाला। मग इतका त्रास चालू झाला की मी बेडवरून उठू पण शकत नव्हते, इतका त्रास मला चालू, साधं मी बाथरूमला पण जाऊ शकत नव्हते, एवढा मला त्रास चालू झाला होता। एके वेळेस असं वाटायचं की मी का जगते, एवढा मला जगण्याचा कंटाळा आला होता। त्या स्थितीमध्ये परत आम्ही सरांशी भेट घेतली। सर बोलले कमी होईल। मग 2 दिवस सरांजवळ गेलेलो, पण माझा त्रास इतका वाढलेला होता की माझ्या मिस्टरांनी म्हणले, आता आपण इथे थांबून उपयोग नाही, आपण कुठला तरी मोठा दवाखाना गाठायचा। तेव्हा आम्ही सरांना असं बोललो नाही की आम्ही जातोय, पण आम्ही जेव्हा गाडीत बसलो तेव्हा सरांना कॉल केला की सर खूप त्रास वाढलेला आहे आणि आम्ही अशा मोठ्या दवाखान्यामध्ये आम्ही जातोय। तेव्हा सर बोलले, नाही सर तुम्ही नका जाऊ, उगी पैसे वेस्ट होतील तुमचे, कारण हा त्रास असं सहजासहजी कमी होणारा नाहीये, थोडा वेळ तरी लागेलच। तरी पण आम्ही सरांचं ऐकलं नाही आणि कुठे गेलो तर आम्ही सोलापूरमध्ये मी 1 दिवस नाही तर पूर्णपणे 10 दिवस ऍडमिट होते। पण तिथे कसलाही उपचार 10 दिवसामध्ये भरपूर असे माझे टेस्ट केले, 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, तर 19 ते 20 टेस्ट त्या डॉक्टरांनी माझे केले। पण त्या 20 टेस्टमध्ये कुठलाही आजार माझ्या रिपोर्टमध्ये दाखवलेला गेलेला नाही। काय झालं, नॉर्मलच आहे, काय झालं, नॉर्मलच आहे। माझे मिस्टर असे कंटाळून गेले होते, बेडमधून आणायचं, व्हीलचेअरवर बसवायचं, परत टेस्टला, परत स्लाईन, परत त्याच गोष्टी त्या 10 दिवसामध्ये कंटाळून गेलेलो होतं आणि माझा त्रास कसलाही प्रकारचा कमी झाला नव्हता। तेव्हा परत सरांचा कॉल आला, 8 दिवस उमटलेले होते या गोष्टीला। परत स्वर्णकर सरांचा माझ्या मिस्टरांना फोन आला, सर मॅडमला कसं आहे? तेव्हा माझे मिस्टर बोलले, सर बरं आहे म्हणायचं, आपण काय बोलणार आता, कारण आल्यापासून जशी आहे तशीच आहे, बेडवरून उठत नाही, सहारा घेतल्याशिवाय तिला जाता येत नाही, जशी होती तशीच आहे, कंटाळून बोलले माझे मिस्टर। तेव्हा सर बोलले, सर मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं हा त्रास सहजासहजी कमी होणारा नाहीये, मग तेव्हा तुम्ही माझ्याकडे या, बरं तिथे रिपोर्ट काय काढले ते तरी मला पाठवा।
तेव्हा माझ्या मिस्टरांनी त्यांना व्हॉट्सअप करून सगळे रिपोर्ट पाठवले. सर तुम्ही काही करू नका. बरं ते डॉक्टरांनी बोललं तरी काय तुम्हाला? सर असे म्हणतात की ते ऑपरेशन करूया. मग हे ऑपरेशन म्हणल्यानंतर सुवर्णकर सरांनी लागली सांगितलं की सर ऑपरेशनच्या भानगडीमध्ये तुम्ही पडू नका. काय आहे मॅडमचे रिपोर्ट पे करा आणि पटकन तुम्ही या इकडे मी जिम्मेदारी घेतो असं सरांनी बोलल्यानंतर माझ्या मिस्टरांनी लागलीच दुसऱ्या दिवशी सरांच्या तिथे काय होते बिल वगैरे करून आम्ही डायरेक्ट चाकूरला आलो म्हणजे सुवर्णकर सरांकडे. तिथे आल्यानंतर सरांनी माझ्यावर परत पंचक्रम वगैरे केले. माझे रिपोर्ट बघितल्यानंतर मग पुढचा जो कालावधी होता थोड्या आणि एक आठवडाभर गेला. माझा त्रास थोडासा कमी जाणवला. परत 15 दिवस झाले. मला आणखी थोडंसं बरं वाटायला लागलं. महिना उमटला. मग मी पूर्णपणे अशी आता जशी होती पहिली तशीच आहे असं मला जाणवलं. मग थोड्यानी हा फरक मला जाणवला आहे. तो कुठे तर फक्त आणि फक्त श्री विश्वतीर्थ चिकित्सालय चाकूर. आणि थँक्यू सो मच सर सुवर्णकर सर. तुम्ही जर एवढा आम्हाला धैर्य दिले नसते तर मी आज तुमचे एवढे आभार मी तुमच्याकडे मानले नसते. त्यासाठी पूर्ण थँक्यू सर आणि थँक्यू सो मच.